अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मग तर बघाच घेऊन आलेली आहे जो उपाय तो खास करून बाधा संपवण्यासाठी, आपल्या आयुष्यात असणारी जी नकारात्मकता आहे ती नष्ट करण्यासाठी, आपल्या घरात कुठलीही वाईट शक्ती वास करत असेल तर ती नष्ट करण्यासाठी, कुणाची हाय कुणाचा श्राप लागलेला असेल तर त्यातून मुक्तता मिळवण्यासाठी मी आजच्या या व्हिडिओमध्ये एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। फक्त 9 काळी मिरी तुम्हाला घ्यायच्या आहेत। या 9 काळ्या मिऱ्यांचा हा एक उपाय तुमच्या आयुष्यातील सर्व बाधांना नष्ट करेल। तुमच्या जीवनामध्ये काहीही तांत्रिक बाधा असेल, कुणाचीही तुमच्या घराला किंवा घरातील कुठल्याही सदस्याला जर नजर लागलेली असेल तर या एका उपायाने त्या नजर बाधेतून तुमची, तुमच्या घराची आणि तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याची मुक्तता होईल। सगळ्या बाधांपैकी नजर बाधा ही सर्वात भयानक किंवा सर्वात वाईट बाधा मानली जाते। जेव्हाही आपल्या घराला कुणाची नजर लागते तेव्हा घराच्या पाठीमागे किंवा आपल्या घरामध्ये सतत कलह सुरू होतात, आपल्या घरामधील प्रगती थांबते, घरातील प्रत्येक व्यक्तीवर आजारपण येते, घरामध्ये म्हणजे आपण म्हणतो ना जी शांती आणि प्रसन्नता ही भंगून जाते। एखाद्या व्यक्तीला जर घरातील नजर लागली तर त्याचं खाणं पिणं कमी होतं, तो व्यक्ती सतत आजारी पडतो, त्या व्यक्तीच्या पाठी सतत अडथळे सुरू होतात, सतत अडचणी, विघ्न, अपघात ह्या गोष्टी घडतात। म्हणून नजरबाधा ही कधीच चांगली नसते। तर तिला प्रत्येक म्हणजे आपल्याला जेव्हा जाणवतं की मला आता नजर लागलेली आहे तर ती त्याच वेळी संपवणं खूप महत्त्वाचं असते। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 9 काळ्या मिऱ्यांचा जो उपाय तुम्हाला सांगणार आहे, या उपायाने कितीही मोठी जर नजर लागलेली असेल तुम्हाला किंवा तुमच्या घराला तर या उपायाने ती 100% समाप्त होईल आणि तुमच्या घरात सुख समृद्धी येईल। रात्री झोपताना करावायचा हा उपाय आहे, अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, या उपायासाठी आपल्याला 9 काळ्या मिऱ्या घ्यायच्या। आता काळ्या मिऱ्याच का, तर अगदी मी प्रत्येक व्हिडिओत तुम्हाला सांगत असते की काळी मिरी ही बाधा संपवण्यासाठी, तांत्रिक बाधांचा नाश करण्यासाठी, घराची बांध खुली करण्यासाठी, घरात जर काही वाईट शक्ती आलेली असेल तर तिला नष्ट करण्यासाठी काळी मिरी ही अत्यंत प्रभावी मानली जाते। जी ज्योतिषशास्त्रामध्ये, वास्तुशास्त्रामध्ये, पुरातनशास्त्रामध्ये, प्रत्येक शास्त्रामध्ये काळी मिरी ही नकारात्मकता शोषण्यासाठी आणि नकारात्मक शक्तींचा नाश करण्यासाठी विशेष महत्त्वाची असते। म्हणून बरोबर आपल्याला 9 काळ्या मिऱ्या घ्यायच्या आहेत। रात्री झोपताना म्हणजे तुम्ही 12ला झोपाल, 11ला झोपाल किंवा अगदी 8ला झोपाल तर त्याच्या 5 मिनिटं आधी हा उपाय आपल्याला करायचा आहे। लक्षात ठेवा, हा उपाय कुठल्याही शनिवारच्या दिवशी करायचा आहे। आता आज शुक्रवार आहे, उद्या शनिवार आहे, तुम्ही उद्याच्या दिवशी केला तर अत्यंत उत्तम राहील। ठीक आहे, सगळ्यात पहिले काय करायचं, तुम्हाला तुमच्या घरातील एका कोपऱ्यामध्ये किंवा एखाद्या शांत मोकळीक ठिकाणी जिथे कुणी टोकायला येणार नाही, तुम्हाला काही विचारायला येणार नाही, तुमच्याशी कुणी काही बोलायला येणार नाही, अशा ठिकाणी तुम्हाला या 9 काळ्या मिऱ्या घेऊन बसायचं आहे। सगळ्यात पहिले या काळ्या मिऱ्या उजव्या हातात घ्यायच्या, हाताची मूठ बंद करायची आणि तुम्हाला त्या काळ्या मिऱ्यांना पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायचे आहे। तुम्हाला म्हणायचं आहे की माझ्या घरात सुख आहे, माझ्या घरात समाधान आहे, माझ्या घरात आनंद आहे, सगळ्या वाईट शक्तींचा अंत झालेला आहे, माझ्या घराची बांध खुली आहे, माझ्या घरात लक्ष्मीची प्राप्ती आहे, माझ्या घरातील संकटांचा नाश झालेला आहे, माझ्या आयुष्यातील जी विघ्न आहे ती संपलेली आहेत, असे संपूर्ण पॉझिटिव्ह अफर्मेशन त्या काळ्या मिऱ्यांना द्यायचे आहेत। आणि अँटी क्लॉकवाईज तुम्हाला उजवीकडून डावीकडे 9 वेळा आणि डावीकडून उजवीकडे 9 वेळा अशा पद्धतीने तुम्हाला ह्या काळ्या मिऱ्या ज्या आहेत त्या स्वतःवरून अशा तुम्हाला उतरवायच्या आहेत। भले घराला नजर असो, घरातल्या कुठल्याही सदस्याला नजर असो किंवा तुमच्या घरात काहीही त्रास असो, पण हा उपाय जर तुम्ही करताय तर तुम्हाला स्वतःवरूनच ह्या ज्या काळ्या मिऱ्या आहेत त्या अँटी क्लॉकवाईज तुम्हाला बरोबर 9 वेळा उतरवायच्या आहेत। उजवीकडून डावीकडे 9 वेळा
आणि डावीकडून उजवीकडे 9 वेळा. ठीक आहे. इतकं करून झालं की त्याच्यानंतर घराच्या बाहेर पडायचं. मुख्य प्रवेशद्वारातून घराच्या बाहेर पडायचं. समोरच्या भागात उभं राहायचं. अगदी ओटी असेल, छोटी गॅलरी असेल, जे काही असेल, फक्त तिथे उभे राहायचं. हाताची मूठ जी आहे ती खुली करायची. यामध्ये असणाऱ्या ज्या 9 काळ्या मिऱ्या आहेत त्या 9 काळ्या मिऱ्यातील 4 काळ्या मिऱ्या ह्या 4 दिशांना टाकायच्या. पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर अशा 4 दिशांना काळ्या मिऱ्या टाकून झाल्या की त्यानंतर 4 काळ्या मिऱ्या त्याच 4 कोनांना टाकायच्या. नैऋत्य, ईशान्य, वायव्य आणि आग्नेय अशा 4 कोनांना 4 काळ्या मिऱ्या. 4 दिशांना टाकल्या की त्याच्या 4 कोनांना या 4 काळ्या मिऱ्या. अशा 8 काळ्या मिऱ्या टाकून झाल्या की जी शेवटची काळी मिरी तुमच्याकडे शिल्लक राहील, ही शेवटची काळी मिरी तुम्ही जसे उभे आहात तिथून तुम्हाला अशी पाठी टाकायची आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या मागे सोडायचे आहे. आणि त्याच्यानंतर दोनही हात जे आहे ते पूर्ण असे झटकायचे आहेत. उपाय करण्याच्या अगोदर थोडा वेळ घराच्या ओटीवरती किंवा बाहेर एक बादलीभर पाणी ठेवून द्या. उपाय केल्यानंतर म्हणजे ह्या काळ्या मिरी टाकून झाल्या की त्याच्यानंतर हातावरती आणि पायावरती स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. स्वच्छ हातपाय तुम्हाला क्लीन करायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला घरामध्ये प्रवेश करायचा आहे. ठीक आहे. घरामध्ये प्रवेश केल्यानंतर मग तुमचं जे काही काम असेल, तुमचं आता उपाय केल्यानंतर आपण रात्रीच करणार आहोत, मग त्याच्यामुळे आपण झोपीत जाणार आहोत. तर शक्यतो मोबाईल किंवा जे काही असेल ते करू नका. जे काही काम असेल तुमचं तर ते दुसऱ्या दिवशी करा. उपाय केल्यानंतर शांतपणे घरामध्ये यायचं आणि तुम्हाला झोपायचं आहे. या उपायाने तुमच्या आयुष्यातील बाधा, नकारात्मक शक्ती किंवा कोणाची नजर लागलेली असेल, हाय श्राप, हे सगळं कमी होत जाईल. हा उपाय तुम्ही 1 शनिवार करा, 3 शनिवार करा, 7 शनिवार करा, पण तुम्ही 1 शनिवार तरी करून बघा. एका शनिवारमध्ये तुमच्या घरामध्ये किती बदल होतो ना ते तुम्ही स्वतःच अनुभवा. अत्यंत प्रभावी उपाय आहे. घराची बांधखुरी करण्यासाठी, घरात लक्ष्मीची प्राप्ती होण्यासाठी, दरिद्रता संपवण्यासाठी, कर्ज कमी करण्यासाठी आणि तुमच्या घरामध्ये सुख आणण्यासाठी हा विशेष उपाय आहे. तर आजचा हा साधा सोपा उपाय कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.